हाय मित्रांनो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी बघा, मी आज 10 सव्वा 10 वाजले होते आणि मी आज पोळे करणार आहे. त्यामुळं अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो डाळ हरभऱ्याची आणले होते. त्याच्यानंतर म्हणलं आता चला फास्ट करायचं म्हणलं तर डाळ आपल्याला कुकरमध्येच शिजवावं लागेल. त्यामुळं डाळ टाकले शिजवायला आणि बसले तुमच्याकडं बघत, म्हणजे व्हिडिओ काढतो तुमच्याकडं नाही बघत मी. त्याच्यानंतर मस्तपैकी डाळ शिजल्यावर मस्तपैकी त्याला गूळ वगैरे टाकून मस्तपैकी ठेवलं. म्हणलं आता पुरण तर आता वाटूनच घ्यावं लागेल, तर चाळणीत पुरण पण वाटून घेतलं. त्याच्यानंतर बघा गुढीपाडव्याची तयारी वगैरे केली आणि त्याचं व्हिडिओ शूट वगैरे केलं. त्याच्यानंतर आमटीला फोडणी दिले मस्तपैकी, साधं सिंपल. आणि पुरण ह्यांना वाटायला लावलं होतं बरं का. तर त्यांनी वाटून वगैरे दिलं मला. त्याच्यानंतर मग भजीची पण तयारी त्यांच्याकडनंच करून घेतले मी, कारण एकटीला एवढं होत नाही हो. त्यामुळं त्यांना म्हटलं थोडंसं मला मदत करा. त्यांना पण घेतलं तर स्वयंपाक लवकर होतो. त्यामुळं त्यांना घेतल्याशिवाय तर मला स्वयंपाक करणं, म्हणजे असं तर रोज घेत नाही, फक्त जरा पुरणपोळीचा स्वयंपाक होता म्हणून थोडंसं कांदा कापून द्या, असं थोडं थोडं नाही का, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर बघा मस्त टम्म फुगलेली पोळी आपण केले. आणि पोळ्या आहे ना, सर्व पोळ्या फुगल्या बरं का. जेवढ्या मी 10-12 पोळ्या केल्या ना, तेवढ्या सगळ्या पोळ्या फुगल्या.